त्यानंतर आपण बघणार आहोत मुंबई पुण्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी नॉनस्टॉप। नोटाबंदीनंतर बंद करण्यात आलेली टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू झाली आहे। त्यामुळे टोलनाक्यांवर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्यात। विशेष म्हणजे 200च्या वर टोल असल्यास 500ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिलेत। मात्र यामध्ये काळ्याचं पांढरं होण्याची दाट शक्यता आहे। 15 डिसेंबरपर्यंत तुम्ही टोलनाक्यावर जुनी नोट देऊ शकता, तर टोल 200 पेक्षा कमी असल्यास तुम्हाला सुट्टेच पैसे द्यावे लागणार आहेत। मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर टोल नाके आहेत ते सुरू झालेले आहेत। टोल नाक्यावर प्रत्येक जण इथे टोल देऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही जण 2000च्या नोटा देऊन याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतोय, तर काही जुन्या 500च्या नोटा आहेत तो चालवण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत आज टोल नाक्यांवर आहे ती एकच तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण का सुट्ट्या पैशांची चणचण आहे ती खऱ्या अर्थानं टोल नाक्यावर जाणवते आणि आपल्याला पाहायला मिळते। टोल नाक्यावर गाड्या आहेत त्या लांबच्या लांब आपल्याला पाहायला मिळतात, रांगा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। टोल नाक्यावर सध्या तरी मोठी वाहनं असतील, छोटी वाहनं असतील, त्यांच्याकडून टोल वसुली आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मी सध्या आहे मुलुंड टोल नाक्यावर आणि या टोल नाक्यावर आहे तो मध्यरात्रीपासून टोल घेण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। दुसरीकडे जे टोल नाक्यावर जे उभे आहेत कर्मचारी, त्यांना देखील 2000ची नोट दिल्यानंतर सुट्टे पैसे कसे द्यायचे ह्याची देखील प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे आता ह्या येणाऱ्या काळात सुट्ट्या पैशांची चणचण आहे ती खऱ्या अर्थानं टोल नाक्यावर भासणार आहे। कॅमेरा पर्सन नारायणसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। गोल्डमॅन जगदीश गायकवाड यांनी सुवर्णत्याग केलाय आणि अंगावरचं सोनं गावातील मंदिर आणि नातेवाईकांना दान केलंय। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय। जगदीश गायकवाड हे रिपाई आठवले गटाचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांच्या गळ्यात सोन्याचा हार, हातात सोन्याचे कडे, ब्रेसलेट तसंच बोटांमध्ये मोठमोठ्या अंगठ्या असा सगळा साज असायचा। आपल्याकडे असलेलं सोनं हे वडिलोपार्जित तसंच स्वतः खरेदी केलेलं असल्याचं गायकवाड यांचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा मोदीजींचा जो निर्णय आहे या देश हितासाठी असेल, तर उद्यापासून माझ्यासारखा माणूस सोनं घालणं सुद्धा बंद करेल। 10 ग्राम घालणं तर नाही घातलेलं बरं। आमचे लोक होतील परत ते तुमचे लोक म्हणतील कडके आली काय गायकवाड साहेब। आता म्हणून ओपनच सांगतो, आपल्या ABP मधून मला ही संधी मिळाली त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि खरंच ओपनली सांगतो उद्यापासून न घातलेलं बरं। एकाच्या हट्टापायी देशातल्या नागरिकांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। पिंपरीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान ते बोलत होते। सरकारकडून नोटाबंदी आणि सोन्याचा घेण्यात आलेला निर्णय म्हणजे हुकुमशाही असल्याचंही अजित पवार म्हणाले। लग्नाच्या करता देखील आपल्या स्वतःची रक्कम काढता येत नाही आणि काही सांगायला गेलं की देशाच्या करता एवढं सहन करा। जरूर भारतातले 1.25 कोटी जनता देश एक संघ राहण्याच्या करता सर्व त्या ठिकाणी सहन करायला तयार आहे, परंतु त्याच्यात कुणातरी एका व्यक्तीच्या हट्टापायी 1.25 कोटीच्या जनतेला वेठीस धरायचं हे मात्र कुठेही घडता कामा नये। याबद्दलचा आपण विचार आज नागरिक म्हणून आपण सर्वांनी केला पाहिजे। भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचे खिल्ली उडवणाऱ्या पोस्टरवरून शिवसेना भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले। चिल्लर लोक चिल्लरपणा करत असतात अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधलाय। तर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। तसंच किरीट सोमय्या यांचे खिल्ली उडवणारे पोस्टर कुणी लावले माहीत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। ते पोस्टर कुठल्याही पक्षाने खाली स्वतःचं नाव लावण्याची हिंमत केलेली नाही, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं कितपत संयुक्तिक आहे हाच प्रश्न आहे। पण तरी चिल्लर लोक चिल्लरपणा करणार त्याला आम्ही बाजूला ठेवतो। आणि पोस्टर कोणी लावली काय लावली याची अजूनपर्यंत मला माहिती नाही। आपल्या माध्यमातून कळतंय, पाहिल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ। आशिष शेलारनी काय म्हटलंय, कोणता चिल्लरपणा त्यांनी केलाय की आणखी कोणी केलाय याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, पण नक्कीच उत्तराला उत्तर दिल्यामुळे कामाच्या स्वरूपाने आम्ही उत्तर देतो। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय। शिवसेनेचे सुरेश गंभीर आणि सुनील गणाचार्य यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला। सुरेश गंभीर हे आधी शिवसेनेचे 4 वेळा आमदार राहिलेले, तर सुनील गणाचार्य हे माजी नगरसेवक होते। महापालिका निवडणुकीला 2 महिने बाकी असले तरी राजकीय हालचालींना वेग आल्याचं यावरून दिसून येत आहे।
सम्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी, इनके विचार और इनके जो कार्य है वो मुझे पसंद पड़ा है। इसके लिए मैं भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया हूँ। 280 कोटींचा नाली सफाईचा घोटाळा करणाऱ्या अभियंत्यांवर मुंबई महापालिकेचे आयुक्त मेहरबान झालेत. या घोटाळ्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 13 अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करत त्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतलंय. नाले सफाईच्या कामांची चौकशी करणाऱ्या कुकनूर समितीच्या अहवालातील शिफारसी आयुक्त अजय मेहता यांनी स्वीकारून कारवाईचे आदेश दिले होते. मुंबई सोडून कुठेही घर नको अशी मागणी करत ऐन सोडतीच्या दिवशी गिरणी कामगारांनी निदर्शने केली. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात काल गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 2417 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र बायकर यांची उपस्थिती होती. घरांसाठी मुंबईत जागा नाही असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्र्यांकडून देण्यात येत आहे. पहिली लॉटरी चंद्रकांत गावकर यांना लागली. मुंबईच्या गिरणीमध्ये जेवढी घरं आपल्याला उपलब्ध करून पाहिजे आजच्या तारखेमध्ये तेवढी घरं अजून उपलब्ध होत नाही. काही लिटिगेशनमध्ये आहेत, काही याच्यामध्ये आहेत. त्यामुळे पुढचे किती वर्ष अजून गिरणी कामगारांची वाट पाहतो. त्यामुळे आपण प्रस्ताव करतो की इथे आहे, तुम्हाला चालेल का? तेव्हा ते म्हणतात की चालेल, तरच आपण पुढे जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. संविधान दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं इंदू मिलच्या पाडकामाची परवानगी देणारं पत्र MMRDAला पाठवलं होतं. केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर MMRDAनं पाडकामाला सुरुवात केली आहे. हे पाडकाम पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आज हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार आहेत. सकाळी 8:30 वाजता त्या पुण्यातून हाजी अलीला जाण्यासाठी निघतील. तब्बल 125 महिला आपल्यासोबत असतील असा दावा त्यांनी केलाय. 26 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयानं हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय दिला. त्यानुसार मंगळवारी तब्बल 80 महिलांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश घेतला. दरम्यान शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी दर्गा प्रवेशासाठी आंदोलन केलं होतं. आता दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यात येत असल्यानं काही आज महिलांसह दर्गा प्रवेश करणार आहेत. आमच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांवर होणारे जे अन्याय आहेत त्याला वाचा फुटलेली आहे. त्यामुळे आज अनेक सगळ्याच जाती धर्मांच्या महिला मिळून आम्ही पुण्यातून रॅली काढणार आहोत आणि हाजी अली दर्ग्याच्या इथं जाऊन जल्लोषपूर्ण नारी शक्तीचा जो विजय झालेला आहे, मला वाटतंय की तिथं जाऊन आम्ही जे आहोत ते दर्शनही घेणार आहोत. दादरमध्ये शिवाजी मंदिरात काल मनोहर जोशींच्या आयुष्य कसं जगावं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा काल 80वा वाढदिवस होता. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्रिपुराचे राज्यपाल DY पाटील उपस्थित होते. शिवसेना आणि भाजपची युती टिकून राहावी यासाठी मी मुद्दामून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बोलावले असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी केलं. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य करणं टाळलं. मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती 25 वर्ष टिकली होती. आणि मग आता लोकांच्या मनात हा प्रश्न का पडतोय की आम्ही एकमेकांचे मित्र टिकणार की नाही, त्याचं उत्तर आपल्याला मिळावं म्हणून मी त्यांना निमंत्रित केलं. दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असं म्हणत हायकोर्टानं खडेबोल सुनावले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाऊडस्पीकरची परवानगी मिळावी यासाठी शिवाजी पार्क जिमखान्यानं याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. शिवाजी पार्क मैदान हे मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी राखीव आहे आणि राजकीय पक्षांनी हक्क सांगू नये. तसंच सायलेन्स झोन घोषित असताना त्याचं पालन झालं पाहिजे असंही हायकोर्टानं बजावलंय. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आयाकडून 10 महिन्याच्या चिमुकलीला झालेल्या मारहाणी प्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पूर्वा प्ले स्कूलची मालकीन प्रियंका निकम आणि आया अफसाना शेखवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. अफसाना शेखला 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप प्रियंका निकमला अटक झालेली नाहीये. यावेळी मुलीच्या आईवडिलांनी पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेतली आणि प्रियंकाला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान पोलीस प्रियंकाचा शोध घेत असल्याचं
आयुक्तांनी सांगितलं. एका सराईत गुन्हेगारानं व त्याच्या मित्रानं प्रेयसीचा ओढणीनं गळा आवळून खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या मुलीचा मृतदेह इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये टाकला गेलाय. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रजिया शेख असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. सोहेल महबूब शेख उर्फ बादशाह, आरिफ उमर दरारची शेख आणि जावेद शेख अशी आरोपींची नाव आहे. सोहेल आणि रजियाचे प्रेमसंबंध होते. तो तिला लग्न कर म्हणून मागे लागला होता, परंतु सोहेलचे यापूर्वीच एक लग्न झालेलं असून त्याला 3 मुलं देखील आहेत. त्यामुळे रजिया त्याच्याशी लग्न करायला नकार देत होती आणि त्यामुळेच दोघांमध्ये वाद होत होते आणि या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानकडून दिला जाणारा तन्वीर पुरस्काराची पुण्यात घोषणा झाली. नाट्यशाला ट्रस्टच्या कांचन सोनटक्के यांना यंदाचा तन्वीर सन्मान पुरस्कार जाहीर झालाय. दीपा लागू यांनी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या 9 डिसेंबरला पुण्यात या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. सोनटक्के यांच्या नाट्यशाला ट्रस्टच्या भरारी या नाटकात मूकबधीर कलाकारांनी मोठा सहभाग घेतला होता. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे असं मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं गायिका सुनिधी चव्हाण यांना आशा भोसले पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी मोहन जोशी बोलत होते. तर आशा भोसले यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार खूप मोठा असल्याची भावना सुनिधी चव्हाण यांनी व्यक्त केली.